आईसारखं की बाबांसारखं? एक गाडी वाटीत प्रेक्षकांमधनं तुम्ही मोबाईलचं कव्हर आणायचंय. मित्रांनो हा पसारा बघा इथं सगळा आणि नवीन बेडशीट आहे आमची. तरी मुद्दाचा बोलतोय की एकदम डोळा जेवण चालू झालं म्हणजे दिवस आता पाहुणे सगळे आले त्यामुळं काय सुधरत नाही आम्हाला, काय करू काय नाही. पण मला वाटत नाही ही जास्त ब्लॉग मध्ये असेल नसेल. हा सध्या आमचं मेकअप मी तुम्हाला दाखवेल ती काय करते काय नाही. मीच जास्त कॅमेरामॅन असणार आहे. तर बघा एन्जॉय करा. ब्लॉग कसा असेल काय नाही सगळं रॉ असणार आहे, सगळं दिसेल तुम्हाला. सगळं अनसिंक्रोनाइज पद्धतीमध्ये असणार आहे. कारण जसं आता हिचा मेकअप होणार आहे तर दाखवतो. हिच्या घरचे पण आलेत आता. तर मेकअप साठी बघा अजून चालूच आहे. किती वेळ लागणार आहे काय माहित. या ताई करताय. ताई तुमचं नाव काय? आमच्या ते नेहमीचे आहेत त्या. आणि जर तुम्ही करत असाल कोणाची इच्छा असेल तर ते कृष्णानगरचे इथं आहेत. फुकट प्रमोशन. तर ठीक आहे. अजून किती वेळ लागतोय काय माहिती. हो तोपर्यंत मी अजून असाच आहे बघा. पोरांना काय वेळ लागत नाही. तुमची वहिनी कशी दिसते बघा. पण ऑलमोस्ट झालेलं आहे. तुमची वहिनी छान दिसते. निघालोय आम्ही. आमचं इन्व्हिटेशन वरती टाइम होता 4:30चा. कार्यक्रम सुरू करणार होतो आम्ही 5ला आणि 5:40 झाले तर अजून आम्ही हॉलवरती पोहोचलेलो नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला उशीर कसा होतो कळतच नाही कारण हे तयार होत असतात. आई शपथ मी 5 मिनिटात आवरून बसलो होतो. ह्यांच्या मेकअप मुळे आम्हाला उशीर होतो. आणि आता आम्ही सगळे निघालोय. सोनू आहे, मामाची मुलगी आहे, सीमा, त्यांना सगळे ओळखतात. इकडे ऋतुजा तर आता मला वाटतं याच्यानंतर तुम्ही हिला फक्त बिहाइंड नंतर व्हिडिओ मध्येच बघणार कारण मी आता माहेरी चालली आहे. तर मी खूप खुश आहे. नाही माहेरी पण नाही कार्यक्रमात पण. हा कार्यक्रमात पण मला काय जास्त बोलू शकणार नाही. मीच कॅमेरा घेऊन नाहीतर मी सोनूला देणार आहे. आता सोनूला कॅमेरा आता आमची कॅमेरामॅन सोनू बनणार आहे. आणि सोनूचा पण डान्स आहे. आमचे डान्स आहेत ते बघायला स्टे ट्यून. तर हॉलवर भेटू डायरेक्ट. बाय बाय. हे बघू शकता मित्रांनो फुल तयार झालेले. इथं खायचं वेचं मस्त आहेत. मामा आहेत. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. डेकोरेशन कसं झालंय. आणि हे बघू शकता सासरवाडीकडनं त्यांच्या लाडक्या जावयाला किती काय काय खायला आणलंय. कोणाला काय पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. अभिजितजी यांना येणाऱ्या बाळाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. लग्नानंतर येणारा सुखद असा सोहळा दोन्ही कुटुंबाच्या नात्याची विण घट्ट करत असतो.
दिवस सर्वांनाच आनंदाची बातमी दिली की ती आता आई होणार आहे. फुलाने कितीही ठरवले की आपला सुगंध कोणाला द्यायचा नाही, तरी सुद्धा हवेच्या झुळकेबरोबरच तो सुगंध दूरवर पसरतो. त्याप्रमाणेच या राणीची गोड बातमी सुद्धा सर्वांना माहीत झाली. म्हणूनच राणी मात्र सर्वांच्या समोर कसे जायचे या विचारात होती. ती मनातल्या मनात लाजत होती. यावेळी सर्व बहिणी मात्र तिला धीर देत होत्या. कशा ते आपल्या पुढील गीतातून पाहूया. लाडक्या राणीला लागले डोहाळे. लाडक्या राणीला लागले डोहाळे, पुरवा सोहाळे राम राया, पुरवा सोहाळे राम राया. लाडक्या राणीला लागले डोहाळे, पुरवा सोहाळे राम राया, पुरवा सोहाळे राम राया. आनंदी आनंद तांडला मंदिरी, आनंदी आनंद तांडला मंदिरी. सौभाग्य सुंदरी सीताबाई, सौभाग्य सुंदरी सीताबाई. लाडक्या राणीला लागले डोहाळे, पुरवा सोहाळे राम राया, पुरवा सोहाळे राम राया. नाईट विजन ऑन करायचं, नाईट विजन ऑन करायचं आणि मग हे
पाहिजे होतं तुला? काका व्हायचं होतं तुला? आवाज काका नाही तू मामा आहे का दादा आहे? मागं बघ. एक मामाचं आहे, आवाज आला, अजून स्टार्टअप नाही मिळाले काकाचं आहे आणि चला तर या दोघांची मामीचं. परीक्षा आपण घेणार आहोत. मामीचं त्यांच्या नाही मजेशीर आपल्याकडे. उत्तराला नाही तुमच्या मामी सगळ्यांच्या आणायची जोरदार आता टाळ्या असल्या पाहिजे. आपण व्हिडिओ सुरुवातीला काढू सुद्धा दे. या दोघां अरे बाळ कुणासारखं व्हावं असं वाटतं, आईसारखं की बाबांसारखं? दोघांनाही बाबांसारखं वाटतं, त्यामुळे बाबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण येणारं बाळ जे असेल त्याचं सगळ्यात फेवरेट पेरेंट्स कोण असेल? दोघांपैकी कोण आवडेल त्याला असं वाटतं? अच्छा, आई. आईसाठी जर आणि तुमचा आवाजच नाही टाळ्यांचा, भरपूर लोक आहे. चला पुढचा प्रश्न. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये की लहान मुलं जी असतात ती थोडीशी मस्तीखोर तर असणारच, आताच आपण बघतोय. बाळ मस्तीखोर जर असतील तर आपल्याला थोडस त्यांना शिस्त लावण्यासाठी थोडस दोघांपैकी एकाला कडक व्हावं लागतं. तर बाळासाठी स्ट्रिक्ट पेरेंट्स कोण असणार आहे? अरे आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर स्ट्रिक्ट व्हायचं म्हटल्यावर थोडस जरा कठीण असतं, पण मग आईने ती जबाबदारी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की आपण बघताय सगळ्यांच्या हातात सध्या मोबाईल आहे. बाळाचा जन्म झाल्यापासनं जसजशी त्याची वाढ होते, बाळ पालथं पडतं, रांगायला लागतं, पहिलं पाऊल टाकतं, हसलं रडलं तरी आपण लगेच मोबाईल मध्ये त्याचे फोटो काढतो. बाळाचे सगळ्यात जास्ती फोटो कोण काढणार? बाबांसाठी जोरदार टाळ्या. बघूया पुढचं काम कोण करतंय. बाळाचं डायपर कोण चेंज करेल? ती मात्र आईकडे दिलेली आहे जबाबदारी. पण पुढचा प्रश्न आहे, इथे भरपूर आई असतील, तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं जी असतात ती रात्री लवकर झोपतच नाही. तर बाळासाठी जागरण कोण करेल? अच्छा, बाबा करणार आहे. नक्की? तुम्हाला सगळ्यांना पटतंय ना बाबा करणार? नक्की? ओके. माझा पुढचा प्रश्न आहे की बाळ रात्री जागणार आहे आणि झोपत नाही, तर आपण काय करतो? कोणी सांगेल का? बाळ अंगाई गीत म्हणतो. मग अंगाई गीत कोण म्हणणार? मात्र लगेच फोन चेंज झालेला आहे. आईने बाबा सांगितलेलं आहे. तर मला सांगा या ठिकाणी अभिजितजींकडचे कोण कोण आलेत त्यांनी हात वर करायचंय. पण तुम्हाला असं वाटतं का की अभिजितजी गाणं म्हणतील बाळासाठी? नाही, ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करायचंय. अरे व्हेरी गुड. तर वृषालीकडचे कोण कोण आहेत? ओके, तुम्हाला वाटतं का की वृषाली बाळासाठी गाणं म्हणेल? बर, आज वृषालीचं खरं तर डोहा जेवण आहे. तिचं सगळं कौतुक करायला आणि तिला आशीर्वाद द्यायला आपण सगळे जमलोय. पण आपल्यासाठी पण तिने काहीतरी केलंच पाहिजे ना. तिनेच काय, आता बाबा पण तयार आहेत. तर आपण दोघांकडनं अंगाई गीतचं एक छोटस कडवं ऐकूया. ओके, तर दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक गाडी वाटीत बाळाची वाटी माणसासाठी. निंबुनीच्या झाडामागे चंद्रमा पळाला बाई. भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार. एवढ्या गाण्यावर बाळ नक्की झोपणार आहे. प्रेक्षकांमधनं कुणाकडनं सुद्धा 10 रुपयाचं कॉईन आणायचंय. कॉईन 10 रुपयाचं. एवढं लांब का गेले? जवळच्या लोकांकडे नाहीये का 10 रुपये? नाही, तुमचं नाही, प्रेक्षकांकडनं आलेलं आहे. चला 10च आहे ना? ओके, हा आलेलं आहे. चला वृषालीकडचं वृषालीकडे आलंय, त्यामुळे बाकीच्यांनी आता त्या ठेवा आपल्या पर्स मधनं काही शोधायची गरज नाही. या सगळे जण आपापल्या जागी परत. पण त्यांच्याकडनं 10 रुपयाचं कॉईन घेतलं त्यांना परत द्या. हा पटकन द्या. अरे बाबा, अरे मी तर उचलू द्यायला लागलं, परत आले. अच्छा, बाबांना हरल्याबद्दल 20 रुपये मिळालेले आहेत. चलो पुढचा. वृषालीच्या टीमला 1 गुण आहे बरं का, आणि अभिजितजींची टीम तयार राहा. चला पुढचा टास्क. प्रेक्षकांमधनं कुणाकडनं सुद्धा तुम्ही मोबाईलचं कव्हर आणायचंय. मोबाईल मोबाईल कव्हर नाही, पहिलं आलं की वास एकच आणायचंय. परत माझ्याकडनं घ्या काय पाहिजे. दोन्ही टीमला
एक एक कोण आहे. चला या लवकर. अच्छा कोणाचं आणलं तर तेच मी आठवते तिकडे तर. बरं राहू ते येऊन घेऊन जातील. शंभू इकडे बघ हास. अच्छा काय माझ्याकडे बघ हातात आहे. अरे माझ्या हातात आहे. करतो ना मग. खूप वेळाने ज्योतीला सांगितलं ना मी, खूप वेळाने मी व्लॉगमध्ये आलो मित्रांनो. आता डान्स करणार आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि मी इथं सगळ्यांचं काय म्हणतात सूत्रसंचालन करणार. कोण कोण काय कोण कधी कधी कोणाकोणाचा डान्स घ्या ते सगळं माझ्या हातात आहे. अरे काढून सगळ्या व्हिडिओ सगळ्या मीच काढतोय. हे नुसते काय यांचे कार्यक्रम नुसते बसते.